आणि जाता जाता शेवटी नेहमीसारखा एक किस्सा शिवाजी पार्क मैदानात आहे म्हणून इथल्या संबंधित एक किस्सा सांगतो। या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती। बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा पक्षाची स्थापना केली होती तेव्हा त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिलं होतं आणि माझा बाळ मी महाराष्ट्राला देतोय असं त्यांनी या इथल्या सभेत सांगितलं होतं। पण पुढे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्याच्यानंतर शिवसेनेत काही वेळा बंड झाली, काही बंड यशस्वी झाली, काही लोक बंड करून दुसऱ्या पक्षात गेली, पण सगळ्यात महत्त्वाचं जे बंड होतं ते होतं राज ठाकरेंचं। पण राज ठाकरेंनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यांनी आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। त्याची देखील स्थापना याच शिवाजी पार्क मैदानामध्ये झाली होती। 2009च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी सगळ्या लोकसभांच्या जागा लढवल्या होत्या आणि या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला भरघोस मतदान अनेकांनी केलं। मराठीचा मुद्दा तेव्हा तापलेला होता। राज ठाकरेंनी तेव्हा एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं, झालं असं होतं की अनेक जागा शिवसेना भाजप युतीच्या या मनसेमुळे पडल्या होत्या आणि त्याला हा मनसे फॅक्टर त्या निवडणुकीत खूप महत्त्वाचा ठरला होता। इथेच थोड्या अंतरावरती राज ठाकरेंचं जुनं निवासस्थान जे आहे कृष्णकुंज, त्यांनी तिथे पत्रकार परिषदेत एक डायलॉग मारला होता। अमर अकबर अँथोनी चित्रपटातला त्यांचे आवडते अभिनेते अमिताभ बच्चन यांचा उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले होते, तुमने अपन को इतना मारा पण अपन ने तुमको एक हिच मारा पण सॉलिड मारा की नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं होतं की आपण कसे महत्त्वाचे आहोत। शिवसेनेचा दुसरा गट तेव्हा झाला होता पण मनसेने काही शिवसेनेतून आपले फोडून आमदार किंवा नेते घेतले नव्हते। त्याच्यानंतर आता 2024ला आपण 2022च्या बंडानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत एक वेगळं बंड झालं। शिवसेनेचे आता 2 गट आहेत, एक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात आणि दुसरी शिवसेना म्हणजे अर्थात ज्याचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे त्या शिवसेनेकडे। पुन्हा एकदा 2 शिवसेना याच शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरामध्ये म्हणजे अर्थात याच मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांच्यात ही लढत होणार आहे। आजचा शिवाजी पार्कचा महती सांगणारा किस्सा सांगून आपण या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय। निवडणूक यात्रामध्ये पुन्हा भेटूया नवीन मतदारसंघामध्ये। तुम्ही बघत राहा निवडणूक यात्रा झी 24 तास।